तथागत सम्यक संबुद्धाला, तथागताच्या धम्माला आणि तथागतांच्या पावन पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. श्रद्धेय अनंत पुण्याचे भागीदार उपासक डॉक्टर किरण जाधव तथा त्यांच्या धर्मवान पत्नी ताई जाधव, बंधू, त्यांच्या धर्मवान पत्नी व पुण्यवान माता पिता, सुपुत्र सुपुत्री, बालक बालिकांनो, आज एवढा मोठा पूज्य भिक्खू संघ आपल्या घरी आपलं महापुण्य व्हावं म्हणून या ठिकाणी आला. भिक्खू संघाची आपण रात्रीपासूनच यथायोग्य अशा प्रकारे सेवा केली आणि महापुण्य अर्जित केलं. भिक्खू संघाची सेवा करणं ही वर्तमानामध्ये 3 रत्नाची सेवा करणं आहे. कारण भगवंतांनी आनंदाला विचारलं होतं की हे आनंद तुझे भगवान, तुझे शास्ता जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त होतील तेव्हा तुमचे गुरु कोण? तो म्हणा, अहो भगवान, तुम्ही गेल्यानंतर आमचे गुरु कोण आम्हाला हे माहीत नाही, तर आपणच सांगावं की आमचे गुरु कोण, मग आम्ही तर बेवारस होऊन जाऊ. तर भगवान म्हणतात, नाही आनंदा, तुम्ही बेवारस होणार नाहीत. मी गेल्यानंतर तुमचे गुरु, मी जे तुम्हाला धम्म आणि जो तुम्हाला मी विनय शिकवलेला आहे, तो धम्म आणि विनय तुमचा गुरु आणि तुमचा शास्ता राहील. कारण मी धम्म आणि विनय सोबत घेऊन चाललेलो नाही आहे, आणि त्या धम्म विनयामुळेच मी बुद्ध झालेला आहोत, आणि तुम्ही बुद्धाचे शिष्य आहात, म्हणजे मी धम्म आणि विनय ते ठेवून चाललेला आहोत. म्हणून भगवंताचा तो धम्म आणि तो विनय, म्हणजे भगवंताच्या मुखातून निघालेले 82,000 वचनं, अरहंत भिक्षूंच्या मुखातून निघालेले 2,84,000 उपदेशाचा स्कंदाचा धम्म, आणि भिक्षूसाठी दिलेले जे नियम आहेत ते भगवंत सोबत नाही घेऊन गेले. त्यामुळं धम्मरूपी विनयरूपी बुद्ध आपल्यातच आहेत. पण धम्म आणि विनय हा झाडामध्ये, डोंगरामध्ये, पहाडामध्ये, नदीमध्ये, प्राण्यामध्ये नसतो. तो भिक्खू संघात असतो आणि एका भिक्षूमध्ये नसतो. आणि यदा कदाचित ते पूर्ण धम्म आणि विनय जर एका भिक्षूत उतरला तर ते भिक्षू बी बुद्ध होतात, अरहंत होतात. पण तो धम्म आणि विनय जगाच्या पाठीवर जेवढे भिक्षू आहेत त्या सगळ्या भिक्षूमध्ये थोडा थोडा तथागताचा धम्म आणि थोडा थोडा तथागतांचा विनय, म्हणजे सगळ्या भिक्षूं मिळून एक बुद्ध तयार होतात. म्हणजे काही भिक्षूंचे भगवंताचे 10 वचनं पाठ आहेत, कोणाचे 50 आहेत, कोणाचे 200 आहेत. जसं 25 भिक्षू आहेत ब्रह्मदेशामध्ये की त्यांचे 84,000 वचनं पाठ आहेत. पण त्यातल्या काही भिक्षूंना 84,000 वचनं पाठ असून पूर्ण अरहंतपद प्राप्त नाही आहे. पण काही भिक्षू असे आहेत की त्यांना 84,000 वचनं पाठ नाहीत, पण ते अरहंत आहेत. म्हणून बुद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. बुद्ध हे मूर्तीत नाहीत, फोटोत नाहीत. तर बुद्ध म्हणजे धम्म आणि विनय, आणि धम्म आणि विनय भिक्षूंमध्ये सध्या आहे. म्हणून वर्तमानातला भिक्खू संघ हेच बुद्ध रूप आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणू तेव्हा जगाच्या पाठीवरल्या भिक्षूंमध्ये असलेला धम्म विनयाचं आम्ही वंदन करतो, म्हणजे या बुद्धाचं आम्ही वंदन करतो, असं गृहीत धरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भगवंताच्या धम्माला आपण शरण जातो तर भिक्षूंमध्ये जो काही विनय आहे, धम्म आहे, म्हणजे जे प्रत्यक्ष आचरण करतात, तो धम्म आणि विनय जो आहे तोच भगवंताचा सद्धम्म आहे. भगवंताचा सद्धम्म आहे, सद्धम्म आहे. तो सद्धम्म समजा भिक्षूने अंगीकारल्यानंतर साहजिकच आहे की त्या भिक्षूची जर सेवा कोणी केली तर समजून घ्यायचं की त्या भिक्षूमधल्या सद्धम्माची सेवा केली, म्हणजेच पर्यायाने बुद्धाची सेवा केली, पर्यायाने बुद्धाची सेवा केली. आणि भगवंताचा भिक्खू संघ म्हणजे सुमार्गावर 9 सद्गुणांनी परिपूर्ण असलेला जो आहे तो भगवंताचा संघ आहे. म्हणून भिक्षूमध्येच सध्या बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हे 3 रत्न सामावलेले आहेत. आणि तुम्हाला अशा 3ही रत्नाचं दर्शन झालेलं आहे. एक अध्यात्म गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मग प्रवचन समाप्त करतो की आपले तथागत सम्यक संबुद्ध हे काही साधारण बाब नाही आहे. तथागत सम्यक संबुद्ध ज्ञानबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना संपूर्ण 31 लोकांचं ज्ञान प्राप्त झालं होतं. त्यांनी पाहिलं की इथं ब्रह्मांडामध्ये 31 लोक आहेत. 31 लोक आहेत ते पाहिलं तर काही अल्प आयुवाले आहेत, 2 पायरवाले आहेत, 4 पैरवाले आहेत, बिना पैरवाले आहेत, काही बहुपैरवाले आहेत, तर काही अल्प आयुष्य असलेले आहेत, काहीला थोडं दीर्घ आयुष्य आहे, काही मध्यम आयुष्यवाले, पण काही इतक्या दीर्घ आयुष्यवाले आहेत तर त्यांना त्यामध्ये या 31 लोकांचा जो राजा आहे शक्र, तो दिसला भगवंताला. तो शक्र एवढं आयुष्य आहे त्याला, ह्या संपूर्ण 31 भुवन आहेत का नाही, या संपूर्ण 31 भुवनाचा तो राजा आहे. इवन आपण जोपर्यंत अरहंत नाहीत ना, आपण त्याचे गुलामच आहोत सध्या.
आम्ही भिक्षू पण. जोपर्यंत अरहंत होत नाही ना तोपर्यंत सगळ्यांवर आधिपत्य त्याच चालतं, महाराचं चालतं, महाराचं आधिपत्य चालतं. पण ह्या सगळ्यांचा अधिपती जो आहे, सगळ्या देवांचा सगळ्या अधिपती तो शक्र आहे. पण इकडे मात्र चुकीचा जो आहे तो पॉवरफुल मार आहे. तोही या सगळ्या भावामध्ये आपला आधिपत्य चालवतो. फक्त त्याचा आधिपत्य श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत भिक्षूंवर चालत नाही. म्हणून एकदा काय झालं, त्या शक्रदेव राजाला एक अहंकार चढला, गर्व आला. कारण गर्व का आला? कारण त्याला संबोधी प्राप्त नव्हती, पण त्याला हे दिसत होतं की या संपूर्ण 31 लोकांचा प्रमुख मी आहे आणि मी अमर आहे. कारण तो बघत होता की नरकातले हे छोटे छोटे प्राणी आहेत का नाही, ते मरताना तो पाहत होता, उत्पन्न होताना पाहत होता, आणि एकदाच नाही कितीतरी वेळेस ते मरताना पाहत होता. त्याच्यानंतर हे 4 पायाचे प्राणी, तीर्थचरणीतले प्राणी ते बी मरताना तो पाहत होता. त्यानंतर मनुष्य लोक पण तो म्हणतो अरे 50-100 वर्षात लोक मरू लागलेत. देव लोक पाहू लागला तो की अरे देव लोक सुद्धा 1000 वर्षात, 50,000 वर्षात, 1,00,000 वर्षात, 10,00,000 वर्षात, 1 कोटी वर्षात हे पण मरू लागलेत म्हणून पाहत होता. पण तो अमरच समजू लागला स्वतःला. तो म्हणे माझ्या समोर किती मरू लागलेत, उत्पन्न होऊ लागलेत, मरू लागलेत, उत्पन्न होऊ लागलेत. तो स्वतःला अमर समजत होता. भगवंताच्या लक्षात आलं की बिचारा भ्रमात आहे, म्हणून भगवंत त्याच्याकडे केले. जेव्हा त्याने पाहिलं की मनुष्य लोकातून कोणीतरी सत्व माझ्याकडे येत आहे, तर त्यानं असा भ्रम गृहीत धरला की ठीक आहे, माझ्या दर्शनासाठी येत असेल. पण जेव्हा भगवंत त्याच्या जवळ गेले तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, ए शक्र, तू ह्या भ्रमातून बाहेर ये, तू अरहंत नाहीस, तू पण अमर नाही आहेस. तर तो हसू लागला आणि तो म्हणाला, कोण आहे तुम्ही की मी अमर नाही असं म्हणता? अहो बघा ना म्हणे, हे सगळे लोक माझ्या समोर मरू लागले, सगळे मनुष्य लोक, देव लोक सगळे मरू लागलेत म्हणे, मी अमरच आहे. तो मानायला तयारच नाही. तेव्हा भगवंतांनी त्याला एक हे सांगितली की ठीक आहे म्हणे, जर तू अमर आहेस तर आपण दोघं लपाछिपी खेळू. हे लपाछिपीचा जो खेळ सुरू झाला ना, हा तथागतापासूनच सुरू झाला. हे VCB सुरू झाले ना, हे सगळ्या संसारातल्या गोष्टी, हे मतदान, लोकशाही सगळी तथागतात सुरू होते. तर भगवंत त्याला म्हणतात की चल मग आपण एक लपाछिपी खेळू. तो म्हणे ठीक आहे. म्हणजे एक काम कर म्हणे, ह्या 31 लोकांमध्ये तू कुठेही लप म्हणे, ह्या 31 लोकांमध्ये तू कुठेही लप म्हणे. मग तो नरकात जाऊन लपायचा, तर भगवंत त्याच्या अगोदरच पुढे दिसायचे त्याला. तो तिथून उठला की तुरंत तो प्रेत लोकांमध्ये जाऊन बसायचा की भगवंत त्याच्या पुढेच दिसायचे त्याला. तो लगेच मनुष्य लोक त्याच्यात भगवंत त्याच्या पुढेच दिसायचे त्याला. मग तो असं करत करत चातू महाराजिक देवलोकापासून तर अकनिष्ठ देवा लोकापर्यंत तो जिथं जिथं जायचा, रूप ब्रह्मलोकात किंवा अरूप ब्रह्मलोकात, भगवान तिथं दिसायचे त्याला. म्हणे ठीक आहे, आता तुझं झालं म्हणे. तो जिथं जायचा, पाण्यात जायचा, जमिनीत जायचा, भगवान तिथं हजरच राहायचे. भगवान त्याला 31 लोकात सगळीकडे दिसले. मग तो म्हणे की ठीक आहे, आता तुमची बारी. भगवान म्हणे ठीक आहे, आता माझी बारी म्हणे, आता मी लपतो म्हणे, तुम्हाला आता शोधून दाखव म्हणे. आणि भगवान मग हे लोकोत्तर अवस्था जी आहे, ही लोकोत्तर अवस्था सोडून भगवान लोकीय अवस्था सोडून म्हणजे 31 भवन हे लोकीय अवस्था आहे. हे 31 लोकाला सोडून भगवान बोधी ज्ञानाच्या अवस्थेमध्ये, लोकोत्तर अवस्थेमध्ये जाऊन त्या ध्यानामध्ये बसले. आणि हा बिचारा शोधतोय भगवंताला, इकडं तिकडं 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 सगळीकडे शोधलं, भगवान सापडेच ना. मग मात्र त्याने खूप असे काकुलती येऊन याचना केली, विनंती केली, अहो भगवान मला दर्शन द्या, अहो भगवान मला दर्शन द्या, अहो भगवान माझी खूप विनंती आहे की माझी याचना कबूल करा. मग भगवान म्हटले, आवाजच आला म्हणे, ठीक आहे, मी तुला निश्चित स्वरूपात दर्शन दे, पण तू माझा सद्धम्मा ऐकण्यासाठी तयार हो. आणि मग तो मला, अहो भगवान तुम्ही सांगसान मी ते करतो. आणि मग भगवंताने त्याला दर्शन दिलं आणि मग भगवंताने उपदेश दिला. तेव्हा शक्रदेवराज सुद्धा अरहंत मार्गीगामी झाला. मग दुसरा शक्रदेवराज तिथं उत्पन्न झाला. आता काही वर्षापूर्वी ब्रह्मदेशातला एक उपासक आहे, तो त्या पदावर गेलेला आहे. कारण देवलोकामध्ये जास्त राज्य वाढल्यामुळं त्याचं विभागणी झालेली आहे. शक्र आणि इंद्र हे 2 समान पद असल्यामुळं देवलोकात विभागणी झालेली आहे. तर म्हणून तथागत सम्यक संबुद्ध हे शक्रदेवराजाचा भ्रम काढून त्याच्यावर अनुकंपा करतात. आणि मग तेव्हा त्याला कळतं की अरे हे तथागत सम्यक संबुद्ध माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण हे लोकोत्तर अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. म्हणून लोकोत्तर अवस्थेला प्राप्त झालेल्या शास्त्राचे आपण शिष्य आहोत. आणि आपल्या बाबांनी आपल्याला त्यांच्या सुचारणावर आणून ठेवलेला आहे. आणि त्या बाबाच्या पुण्याने एवढा मोठा भिक्खू संघ, त्याच तथागतांचा जो पुत्र आहे, त्या मार्गाने चाललेला जो संघ आहे, योग्य उचित मार्गावर चाललेला संघ आहे, त्या संघाचं तुम्हाला दर्शन होणं हे एक फार मोठं महापुण्याचं काम आहे. तर ह्या पुण्यबळाने
तुमचं सगळ्यांचं आयुष्य, आरोग्य, सुख, बल, वरदान प्राप्त हो. सदोदित तुम्ही माता पिताची अशी सेवा करून आपलं जीवन सुखायमान बनवू आणि नेहमी आपल्या घरामध्ये दानशील समाधीचं आचरण करून आपलं जीवन सफल बनवा. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी सहायकारी बना. भारत बौद्धमय करण्यासाठी मदत करा आणि मैत्री भावनेने सगळं विश्व जिंका. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.